सावधान. स्वतःशी कनेक्ट व्हा. आज आपण धम्मपदातली 162वी गाथा पाहणार आहोत. आणि अत्तवग्ग हा जो 12वा वग्ग आहे धम्मपदातला, त्यातली 6वी गाथा. अं, आज आत्ता थोड्या वेळापूर्वी मी आपल्या ग्रुपवर एक दोन फोटो टाकलेले आहेत. ते फोटो शाल वृक्षाचे आहेत. शाल वृक्षाच्या खाली, शाल वृक्षाच्या मध्ये किंवा शाल वनामध्ये, शाल वृक्षांच्या खाली, शाल वनामध्ये बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं असं म्हणतात. तो हा शाल वृक्ष आहे. तो उंचापुरा असतो, उंच उंच असतात ती झाडं खूप. आणि ते एक महत्वाचा वृक्ष आहे उत्तर भारतातला. आपल्याकडे ते जास्त पाहायला मिळतात, म्हणजे मला तरी पाहायला मिळाले नाही किंवा मी तसे शोधले नाहीत. परंतु उत्तर भारतामध्ये अं, हिमालयाच्या त्या पायथ्याशी अशी उंच उंच झाडं, त्यात हे शाल वृक्षाचं झाडे आपल्याला पाहायला मिळतं. त्या शाल वृक्षाचा उल्लेख आज आपल्या गाथेमध्ये आहे आणि म्हणून ते फोटो मी टाकलेत. आणि दोन फोटो टाकलेत. एक शालवन, अनेक शालवृक्ष आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसरा फोटो जो आहे त्या शालवृक्षाला या वेलींनी वेढलेला आहे आणि तो शालवृक्ष झाकून गेलेला आहे. तर त्याच्याशी संबंधित आजची गाथा आहे, म्हणून ते फोटो मी आपल्या ग्रुपवर टाकलेले आहेत. उशिरा टाकले, आता सकाळी मला लक्षात आलं, म्हटलं फोटो टाकावेत म्हणून मी आत्ता टाकले. परंतु तुम्ही याच्यावर पण पाहू शकता, नेटवर पण पाहू शकता. साल साल ट्री किंवा शाल ट्री, शाल वृक्ष असं ते नेटवर टाईप केलं किंवा आपल्याला ते दाखवतात. ते अनेक अनेक वृक्ष दाखवतात. साल, SAL किंवा SHAL, शाल, साल किंवा शाल ट्री असं टाईप केलं की आपल्याला ते वृक्ष दिसतात. ओके, तर त्याची गाथा आपण पाहूया. यस्सच्चन्त दुस्सिल्लं मालुवा सालमिवोततं करोति सो तथत्तानं यथानं इच्छति दिशो. तर त्याचा अर्थ असा दिलेला आहे की शालवृक्षावर पसरलेल्या मालुवा वेलीप्रमाणे, शालवृक्षावर पसरलेल्या मालुवा वेलीप्रमाणे, ज्याच्यावर किंवा ज्याच्यामध्ये किंवा ज्याच्यावर दुराचार पसरलेला आहे, म्हणजे वाईट आचरण, ज्याचं वाईट आचरण आहे, ज्याला वाईट आचरणाने, दुराचाराने वेढलेलं आहे. तर असं म्हटलेलं आहे की तो मनुष्य तेच करतो, त्याची अवस्था, स्वतःची अवस्था तशीच होते जसं त्याची शत्रूची इच्छा असते. त्याचा द्वेष करणाऱ्याला जे पाहिजे तेच हे आपोआप करतो, कारण हा दुराचारांनी वेढलेला आहे, वाईट आचारांनी वेढलेला आहे, शीलभ्रष्ट आहे, शिराचरण करत नाही. ज्याप्रमाणे मालुवा नावाचं वेलीचं नाव आहे, वेली, मालुवा, ती माळेसारखे ती ती वेढते, त्या वृक्षाला झाकून टाकते.
त्याच्यावरच ती पोचते आणि त्यालाच ती व्यापून टाकते, त्याला ती झाकून टाकते. आणि असं म्हणतात कधी कधी ते इतकं झाकून टाकतात की तो वेल राहतो आणि ते झाड मरून जातं. असे अनेक वृक्ष आपण इतर पाहू शकतो. आता ही जी उपमा दिलेली आहे, आता ही त्या प्रांतात असलेल्या वृक्षाची उपमा दिलेली आहे, किंवा अं, बुद्धांचं महापरिनिर्वाण शालवृक्षाच्या खाली झालं म्हणून शालवृक्षाचं उदाहरण दिलं असेल. मालवा वेली हे दुराचाराचं प्रतीक सांगितलेलं आहे. वेल ही झाडाला व्यापून टाकते. झाडाच्याच अन्नावरती जगत असते. हा एक त्याचा दुसरा अं, मतितार्थ आहे. वेली ज्या वाढतात त्या कशाच्या तरी आधारावर वाढतात. वेली ज्या असतात त्या कशाच्या तरी आधारावर वाढतात. त्यांचं स्वतंत्र त्यांचा आधार नसतो. त्या स्वतंत्र नसतात, स्वावलंबी नसतात, त्या कशाच्या तरी आधारानं वाढत असतात, कारण त्या दुर्बल असतात. आणि मोठाले वृक्ष जे असतात, ज्यांचे ज्यांचा जो स्टॉक आहे, ज्यांची जी खोड किंवा फांद्या ज्या असतात त्या स्ट्रॉंग असतात आणि मुळं खोलवर गेलेली असतात, ते झाड ताठ उभं असतं. आणि तसं वेलींचं नसतं. वेलीनंतर किती स्ट्रॉंग झाल्या, किती त्या वेली जाड जाड झाल्या, तरी त्या दुर्बलच असतात. आणि त्या दुसऱ्या झाडांच्या आधाराने वाढतात, म्हणजे परावलंबी असतात त्या. त्याला दुसरं एक इंग्रजीमध्ये चांगलं नाव आहे, पॅरासाइट्स. पॅरासाइट्स म्हणजे परावलंबी. पॅरासाइट म्हणजे परावलंबी, आणि प्लांट म्हणजे झाडं. काही झाडं ही पॅरासाइट असतात. तशी काही माणसं पण पॅरासाइट असतात, आणि ती संख्या जास्त असते. माणसांमध्ये अशी संख्या परावलंबी लोकांची संख्या समाजामध्ये खूप मोठी असते. आणि म्हणून समाजामध्ये पटकन लगेच अं, अवलंबून असणारे लोकांचा एक गट तयार होतो, ग्रुप तयार होतो. आणि तो ग्रुप इतरांच्या आधारे, विशेषतः नेत्याच्या आधाराने वाढतो, किंवा दुसऱ्या कशाच्या तरी आधाराने वाढतो, आणि यांची संख्या जास्त असते. परावलंबी असतात, कारण ते दुर्बल असतात, जास्त करून दुर्बल असतात. ते वाटतात स्ट्रॉंग, परंतु दुर्बल असतात. तर असाही तो संदर्भ आहे. इथं ही जी गोष्ट सांगितलेली आहे की ज्याप्रमाणे शाल वृक्षाला मालवा वेल वेढून टाकते, तसं वाईट आचरण करणारे लोक स्वतःची अवस्था अशीच करून घेतात. दुराचारी लोक स्वतःची अवस्था तशीच करून घेतात. शिलाचरण न करणारे लोक, शिलाचरण न करणारे दुर्बल लोक. कारण जे लोक ज्यांच्याकडून शिलाचरण होत नाही, म्हणजे जे लोक पाणातिपात करतात, अदिन्नदाना करतात, कामेसुमिच्छा करतात, अं, मुसावादा करतात, मद्यपान करतात, कठोर बोलतात, निंदा चहाडी करतात, व्यर्थ बडबड करतात, असं जे लोक शिलाचरण करत नाहीत, ते वो अंदर से खोखले होते हैं. मतलब पोकळ असतात, ते आतून दुर्बल असतात. ते खूप सक्रिय दिसतात, चंचल दिसतात, खूप धावपळ पण करू शकतात.
परंतु आतून ते पोकळ असतात. आतून ते दुर्बल असतात. जसं एखादा मोठा वृक्ष जो असतो त्याला वाढायला वेळ लागतो. तो हळूहळू वाढतो आणि वेल पटकन लगेच चढते. वेल वृक्षाच्या आधाराने किंवा कशाच्या तरी आधाराने पटकन ती वाढते. तो वेल उंच जातो आणि वृक्ष हा हळूहळू वाढतो पण स्ट्रॉंग असतो आणि स्वतःच्या बळावर वाढतो. तर स्वतःचं अन्न तो वृक्ष स्वतःच जमिनीमध्ये शोधत असतो. म्हणजे त्याची जी मुळं असतात ती जमिनीमध्ये खोलवर जात असतात आणि त्यांचा जो त्या वृक्षाचं जे फाउंडेशन आहे म्हणजे त्याची जी मुळं आहेत, ही मुळं जमिनीमध्ये खोल रुतलेली असल्यामुळं त्या ती झाडं पण ते वृक्ष पण सबळ असतात. त्यांचं अन्न पण स्वतः मिळवलेलं असतं, स्वतः पोसलेले असतात आणि स्वतः वाढत असतात. ते हळूहळू वाढतात, परंतु स्ट्रॉंग असतात. म्हणून त्या वृक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि वेली ज्या असतात, त्यांची मुळं फार खोलवर जात नाहीत. मोठ्या वृक्षानं खालून आणलेलं अन्न आणि पाणी या वेली तिथल्या तिथे शोषून घेतात आणि भरभर वाढतात. पटकन उंच जातात. छोट्या असतात, त्यांची खोडं छोटी असतात. पानं पण त्यांची कमी असतात, छोटी असतात आणि ते पटपट वाढतात. त्यांचा जो पुढे जो त्यांची जी काय म्हणतात त्याला अँटिना, त्याचे जे ते पटकन पकडतात, अशी गोल गोल करून ते पटकन वेढतात कुठल्याही दुसऱ्या वृक्षाला किंवा जो आधार तुम्ही काठीचा आधार द्या किंवा कुठलाही द्या, तर त्या पटकन त्याला वेढतात आणि ते झाड त्या वेली वाढत राहतात. परंतु असं म्हटलेलं आहे की ती वेल वाढते पण दुर्बल असते. झाड हळूहळू वाढतं पण सबळ असतं. परंतु इथं असं म्हटलेलं आहे की वेलींचं त्या झाडावरचं वेलींचं प्रमाण जर जास्त झालं, खूप झालं, खूपच त्या झाडाला वेलींनी वाढलं. आता इथं वेलींना म्हणजे दुराचाराला वेलीची उपमा दिलेली आहे. आणि त्या प्रांतातली ती मालुवा, कदाचित वेलीलाच मालुवा म्हटलेलं असेल किंवा मालुवा नावाची वेल असेल, आपल्याला माहिती नाही. परंतु मालवा म्हणजे वेली असू शकतो, वेल. अनुवादामध्ये मालवा नावाची वेल असंही म्हटलेलं आहे किंवा मालवा वेलीप्रमाणे असंही म्हटलेलं आहे किंवा वेलीला मालवा असंही म्हटलेलं असू शकतो. त्याच्यात माळ असते, गुंफलं जातं ते. पण काही असलं तरी वेल ही दुर्बलच असते आणि ती पॅरासाइट असते, ती परावलंबी असते. ती त्या झाडावरच पोचते ती आणि झाडाच्याच आधारे तळते आणि झाडाला व्यापून टाकते. पण यांचं प्रमाण जर जास्त झालं, तर जास्त वेली असतील तर त्या वेली त्या झाडाला पुढं वाढू देत नाहीत. आणि काही काही झाडं आपल्याला दिसतात बघा आपल्या रानामध्ये, की ते इतक्या त्या वेली वाढत जातात की ते झाड पूर्ण झाकून जाते. ते झाडच दिसत नाही, ते फक्त वेली दिसतात. आणि त्या वेली त्या झाडाच्या अन्नावरच वाढतात. कारण झाडाची मुळं खोलवरून ते पाणी आणि अन्न शोषून घेतात आणि ते वृक्ष वाढतो आणि वेलींना वरच्यावरच ते मिळतं. काही वेली तर अशा असतात का झाडाच्या फांदीमध्ये किंवा खोडामध्ये ते मूळ धरतात आणि तिथल्या तिथं त्यांना ते अन्न मिळतं, असंही काही आहे.
तर निसर्गाची ही अशी रचना आहे. आणि याचाच जो ही जी उपमा आहे ती जी दुराचारी माणूस आणि सदाचारी माणूस. आता सदाचारी माणूस म्हणजे वृक्षासारखा असतो असं म्हणता येईल. तो तो स्ट्रॉंग असतो, तो शिलाचरणी असतो आणि मुख्य म्हणजे तो जागृत असतो, सतीमध्ये असतो, भानावर असतो आणि स्वावलंबी असतो, स्वतंत्र असतो. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य, समता, न्याय किंवा हे जे सद्गुण आहेत, शिलाचरण, हे सगळं म्हणजे वृक्षाचे, स्ट्रॉंग वृक्षाचे ते गुणधर्म आहेत. तर वेल ही स्वतंत्र नसते, स्वावलंबी नसते. वृक्ष हा स्वतंत्र असतो, स्वतःचं अन्न स्वतः मिळवतो, आणतो जमिनीतून. पाणी आणि अन्न. आणि वेल ही तिथल्या तिथेच पॅरासाइट, दुसऱ्याच्या आधारावर, परावलंबी, परजीवी म्हटलेला आहे त्याला. पॅरासाइट म्हणजे परजीवी, दुसऱ्यावर जगणारे. तशी जी वेल असते ती वेल त्या झाडावरच वाढते, झाडाचंच अन्न शोषून घेते आणि पटकन वाढते, मोठी होते ती पटकन. परंतु यांचं प्रमाण जर जास्त झालं, आता इथं आपण थोडंसं सदाचरण आणि दुराचरण याच्याशी त्याची थोडी तुलना करू. आता हे वृक्ष म्हणजे आपलं जीवन आहे असे पण आपण म्हणू शकतो. आणि आपल्या जीवनातलं जो चांगुलपणा आहे, जो चांगले गुण आहेत, जागृती आहे, सती आहे, स्वावलंबन आहे, शिलाचरण आहे, बुद्धत्वाचे जे गुण आहेत, बोधीचे जे गुण आहेत, हे सगळे त्या वृक्षाप्रमाणे आहेत. परंतु मार जो असतो, म्हणजे दुराचार जो असतो, वाईट आचरण जे असतं, जे लोभ आणि द्वेष जो असतो, तेही काय कमी स्ट्रॉंग नसतात. परंतु ते पॅरासाइट आहे, ते परोपजीवी आहेत. आपण पाहतो लोभाला नेहमी बाहेरचं काहीतरी पाहिजे असतं आणि लोभ कधी संतुष्ट नसतो. ज्याच्यामध्ये तो लोभ असतो, तो लोभ या आपल्या जीवनावर, म्हणजे या वृक्षावर, म्हणजे जणू काही ह्या शाल वृक्षावर तो लोभ इतका हवी होतो, इतका तो अं, मात करतो की माणसाचं जगणं मुश्किल करून टाकतो. लोभ आणि द्वेष पण. तृष्णा, एका शब्दामध्ये तृष्णा. तृष्णा ही माणसाला दुर्बल बनवते, म्हणून तृष्णा दुःखाचं कारण म्हटलेलं आहे. आणि तृष्णेचं कारण पण अविद्या म्हटलेलं आहे. अविद्या म्हणजे जाणत नाही, माहीत नाही हे का. आपल्या जन्माबरोबरच लोभ आणि द्वेष आलेला आहे आणि तो आपल्यावरच वाढतो, आपल्यामध्येच वाढतो, आपल्यातच स्ट्रॉंग होतो. आणि आपल्यातला चांगुलपणा, आपल्यातले सद्गुण, आपल्यातलं बुद्धत्व, आपल्यातला जागृतीचा गुणधर्म, सती, हा बहुतांश लोकांना अं, तो मारून टाकतो, म्हणून त्याला मार म्हटलेला आहे. जसं वेली झाडाला मारून टाकतात, तसं दुराचार सदाचाराला मारून टाकतो, तो स्ट्रॉंग असेल तर. आणि जी माणसं सगळीच माणसं हे सदाचार आणि दुराचारांचं मिश्रण असतं. परंतु जी माणसं भानावर नसतात, सतीमध्ये नसतात, जागृत नसतात, त्यांच्यातला सदाचार हा केव्हाही मारला जाऊ शकतो, कारण ते भानावर नाहीत.
आणि इकडे दुराचार जो असतो, वेलीसारखा वाढणारा, पटपट वाढणारा, तो पटपट वर्तन करतो, पटपट वाढत राहतो, तो पटकन माणसाच्या सद्गुणांना वेढून टाकतो आणि माणूस कधी वाईट कर्म करून जातो ते त्यालाही कळत नाही. आणि माणसाची गाफील अवस्था, प्रमाद, गाफील अवस्था, अजागृत अवस्था, सती नसलेली अवस्था जितकी जास्त काळ राहील, जितका जास्त एखादा माणूस गाफेल असतो, तितके त्याच्यावरचे संस्कार, जे दुःखाचं कारण आहे, तितके त्याच्यावरचे संस्कार त्याला वेढून टाकतात आणि त्या संस्कारानुसारच तो वर्तन करतो. जे संस्कार अज्ञानातून आलेले असतात आणि सगळेच कामाचे नसतात. बहुतेक जे संस्कार असतात हे लोभ आणि द्वेषामुळेच वाढतात. आणि हा लोभ आणि द्वेष जो असतो, हा आपल्याला माहित नाही कुठून आला. तो जन्माबरोबरच आलेला आहे. परंतु तो माहीत होऊ शकतो, म्हणजे मूळ माहिती होणार नाही, परंतु त्याची वाढ कळू शकते आपल्याला. त्याचं अस्तित्व आपल्याला कळू शकतं, जे या कायेमध्येच आहे, शरीरामध्येच आहे, चित्तामध्ये त्याचं मूळ आहे, विचारांमध्ये त्याची वाढ आहे. कारण विचार वाढवतात, विचार सक्रिय करतात. विचार हे चित्ताचं एक एक काय म्हणतात, हत्यार आहे, साधन आहे. विचार, चित्तानुसार विचार हे सक्रिय होतात, जास्त सक्रिय होतात. म्हणून लोभी माणूस जास्त धावपळ करतो, द्वेष असणारा माणूस जास्त आक्रमक होतो, तनतन करतो, हिंस्र बनतो, शिवीगाळ करतो, हिंस्र बनतो, प्रसंगी खून खराबा पण करू शकतो. लोभी मनुष्य पाहिजे 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 म्हणून त्याचे विचार जसे त्या चित्ताप्रमाणे, त्या वेलीप्रमाणे ते विचारांचा वृक्ष जसा तो अं, म्हणजे वेलीतला धरून, म्हणजे त्या दुराचाराला धरून चाललेले विचार हे कायतच आहेत, परत इथंच आहेत. सदाचाराला धरून पण विचार इथंच आहेत, दुराचाराला धरून पण इथंच आहे. कायेतच चित्त आहे, म्हणजे वृक्षातच परत वेल आहे. वृक्षावर पण आहे, वृक्षात पण आहे. तर ते जे विचार असतात, दुराचाराचे विचार, लोभ द्वेषाचे विचार, जे पाहिजे नको, लोभ द्वेष, म्हणजे जी तृष्णा असते, तृष्णेला धरून चाललेले विचार हे फार पटपट वाढतात. म्हणून दुराचरण हे फार पटकन घडतं, सदाचरण पटकन घडत नाही. त्याची ताकद मोठी असते. आता वेली जर वृक्षाला मारू शकतात, मग वेलींची ताकद, संघटित ताकद मोठी असते. संघटित ताकद मोठी असते, परंतु ती दुर्बल असते, कारण ती परावलंबी असते. आजकाल काही शेतामध्ये एक काहीतरी केमिकल निघालेलं आहे, शेतामध्ये टाकतात बघा शेतकरी. गवत जे वाढतं, तण, तर त्या तणाला मारण्यासाठी ते द्रावण टाकलं, ते केमिकल टाकलं, तर ते तण जळून जातं आणि ती झाडं पीक वाचतं, पीक वाचतं. पण ते केमिकल अति झालं तर ते झाडाला पण, झाडाचं अस्तित्व पण नष्ट करू शकतं.
तर असं राऊंड असं ऑफ एक. म्हणतात त्याला, राऊंड ऑफ. हा. राऊंड ऑफ म्हणतात त्याला. अच्छा. तर आणि गवत हे नेहमी जास्त असतं, तण नेहमी जास्त असतं. पिकाचं बी पेरावं लागतं, ती झाडं कमी असतात आणि त्याच्यावर त्या झाडांसाठी टाकलेलं खत, दिलेलं पाणी जास्त जे खातात ते तणच खातं. तसं हे वेल आणि वृक्ष ते तसंच आहे. त्या वेली ज्या आहेत त्या त्या वृक्षावर वाढतात आणि वृक्षाचं अस्तित्व ते खाऊन टाकतात. त्याचं सगळं अन्न पाणी त्या शोषून घेतात आणि ते प्रमाणाच्या जास्त जर झालं तर तो वृक्ष मरू शकतो. म्हणजे जे चांगलं जे आहे तो खतम होऊ शकतो. आणि बहुतेकांच्या बाबतीत असं, स्वतःच्या जीवनाच्या बाबतीत असंच होतं. म्हणून बुद्धांना जो शोध लागलेला आहे, तर अं, मरण तर आहेच आहे, परंतु शोषणामध्ये जे मरण होतं ते आधीच यातनादायक असतं. जगणंच यातनादायक असतं शोषणामध्ये. कारण अनेक वेली जर ते शोषण करतात त्या वृक्षाच्या अन्नाचं पाण्याचं, त्याच्यावरच राहतात, त्याच्यात राहतात, त्याच्यावर वाढतात आणि त्याचंच अन्न घेऊन त्यालाच खतम करतात. तसं दुराचरण जे असतं, शोषण जे असतं, वाईट वर्तन जे असतं, म्हणजे वाईट प्रवृत्ती ज्या असतात, वाईट संस्कार जे असतात, लोभ असतात, लोभ असतो, द्वेष असतो, त्याला धरून घडणारं वर्तन, तृष्णेला धरून चालणारं मानसिक वर्तन, वाचिक वर्तन, कायिक वर्तन, हे सगळं जीवनाला व्यापून टाकतं. आणि मुळातच दुःख घेऊन जन्माला आलेलं हे अस्तित्व, हा आत्त, हे आपण, या दुराचारामुळे आणखीनच दुःखदायक बनतं. मुद्दाम करतो असं नाही, अविद्येमुळे, अज्ञानामुळे, सती नसल्यामुळे, भान नसल्यामुळे. तर ही जी उपमा आहे फार इंटरेस्टिंग उपमा आहे. परंतु त्या वेलीसारखं आणि त्या वृक्षासारखं माणसाचं जीवन हे परावलंबी नाही. माणसामध्ये स्वावलंबनाची जी शक्ती आहे, स्वातंत्र्याची जी शक्ती आहे, आत्ताही आत्ता नवनाथो, आपण ती गाथा पाहिली. आपणच आपल्याला सांभाळू शकतो. आपणच आपल्यामध्ये वाढत असणाऱ्या या दुराचाराच्या मालवा वेली, हे या दुर्बल आहेत. एक म्हणजे वाईट जे असतं ना ते जास्त जरी असलं ना तरी ते दुर्बल असतं, त्याला जास्त आयुष्य नसतं. सदाचरण, चांगल्या गोष्टी ज्या असतात ना, यांचं आयुष्य मोठं असू शकतं. परंतु दुराचारापासून ते वाचलं तर, म्हणजे वेलीपासून वृक्ष वाचला तर तो वृक्ष अं, नष्ट होईपर्यंत चांगला वाढू शकतो. नष्ट तर होणारच आहे, कारण तो शेवटी तोही निसर्गावर अवलंबून आहे. त्याचं आयुष्य काय असं परमनंट नाही. परंतु किमान जोपर्यंत जिवंत आहे, आता माणसाला जर लागू केलं, जोपर्यंत माणूस सदाचरणावर जगतो तोपर्यंत सुखासमाधानाने जगू शकतो. दुराचरणावर काम केलं नाही, दुराचरण जर त्याचं मूळ, त्याचं त्याची तृष्णा ही जर जागृतीच्या प्रकाशाखाली आली नाही, प्रकाशात आली नाही, तर ते कळतच नाही काय चाललंय ते. आणि तृष्णा जागृतीच्या प्रकाशामध्ये आली
का ती मुळातच दुर्बल असते, ती कमी होऊ शकते. परंतु तिला ती दिसली तर गहकारक गवे संतो, तिची गाथा आहे, इंटरेस्टिंग गाथा आहे. तर तृष्णेला ते म्हणतात. आपण पाहिलेली आहे, ज्या तुमच्या लक्षात असेल तो अभ्यास, की तुला आता मी पाहिलंय ते म्हणतात. तर त्या तृष्णेला कोणी पाहिलंय? बुद्धांनी पाहिलं. बुद्ध कोण? जागृती, सती, भान. तर ते भान जे आहे ते त्याला ते दिसतं बरोबर, त्याला ती तृष्णा दिसते, तो लोभ द्वेष दिसतो, त्या वेली दिसतात, या पटपट वाढतात. तर ते पाहिल्यावर ते म्हणतात, तुला आता मी पाहिलं. त्यांची ताकद आपोआपच कमी होते. म्हणजे जे वाचतं ते चांगलंच राहतं, जे शिल्लक राहतं ते चांगलंच राहतं. म्हणून सती हे एखाद्या तणनाशकासारखं पण आहे, परंतु तणनाशक पण नाही म्हणतात त्या. काय अं, असं दुखापत होईल अशा प्रकारची ते गोष्ट करत नाही. ती वाईटाचं जे अं, अन्न आणि पाणी आहे, ते जे चांगलं ज्याच्यावर जगतं त्याच्यावरच वाईट पण जगतं. तर ते त्याचं अन्न पाणी ते आपोआपच कमी होतं. म्हणून ते दुराचरण वाढत नाही म्हणजे यातना कमी होतात, दुःख कमी होतं. आणि ते सगळंच गेलं म्हणजे शिलाचरण झालं. पाणातिपात, वेरमणी पूर्ण झालं. पाणातिपात ही वेल आहे. पाणातिपात वेरमणी ही ती वेल. वेरमणी म्हणजे तिला दुर्बल होणं, तिच्यापासून अलिप्त होणं, किंवा तिला अलिप्त, तिचं पुढं पुढं न जगणं. प्राणातिपात ही प्रवृत्ती पुढे सक्रिय राहत नाही जागृतीच्या प्रकाशामध्ये. मग ते आपलं शोषण करत नाही, चांगल्याचं शोषण करत नाही, आदिन्नदान आपलं शोषण करत नाही. कामे सुमिच्छाचारा जागृतीच्या प्रकाशात असेल तर ते पुढं सक्रिय राहत नाही. त्याचं बीज असणार, ते कुठे ते जाऊ, ते अं, पुन्हा त्याला अंकुर फुटत नाहीत. पण त्याचा हे असू शकतं, बीज रूपानं, संस्कार रूपानं ते असू शकतं अजागृत मनामध्ये, अनकॉन्शियस मध्ये. पण त्याला मुळं फुटत नाहीत, त्याला कोंब फुटत नाहीत, म्हणजे ते सक्रिय होत नाहीत. तर ही सती जागृती जी आहे, हे वाईटाचं अशा प्रकारे निवारण करते, वेलीला वाढू देत नाही. म्हणजे हा शाल वृक्ष नीट जगू शकतो, राहू शकतो, असा त्याचा एक अर्थ निघतो. आपण आता चिंतन करतोय म्हटल्यानंतर आपला थोडंसं काही गोष्टी काल्पनिक पण येतात. आणि आता हे तुलना आहे म्हणजे कल्पनाच आहेत या. शालवृक्ष आणि मालवा वेली. आणि पुढं असं म्हटलंय की याच्यातून वाई वाईटातून जे काही कर्म आपण करतो, बोलतो आणि वागतो, वाईटा वाईट प्रवृत्तीतून, वाईट चित्तातून, म्हणजे लोभ द्वेषातून, तृष्णेच्या प्रेरणेतून आपण जे काही बोलतो वागतो, तर त्याच्यातून आपल्याकडून तेच काम होतं जे आपल्या विषयी, आपल्याविषयी जे लोक वाईट विचार करतात किंवा शत्रू आहेत, तर शत्रूची जशी इच्छा असते तसंच आपण वागत असतो, करत असतो. आणि शत्रूला वाटतं, हा बरं झालं, याचं वाईट झालं. तर आपल्या मनामध्ये तो शत्रू असतो, कारण द्वेष आपल्यातही असतो.
द्वेष बाहेरच असतो. इतर लोकच आपला द्वेष करतात असं नाही. आपणही आपला द्वेष करीत असतो. आणि त्याला पण वाटत असं, बघ आता वाईट कर्म झालं, आता याचे वाईट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहीत. याचं जर भान आलं, याच्याविषयी जर आपला द्वेष जागृत झाला, म्हणजे चित्त जागृत झालं, मन जागृत झालं, तर ते आपल्याकडून वाईट कर्म करून घेणार नाही. म्हणजे आपल्यातला द्वेष पण कमी, आपापच तो अपयशी होतो. इतर लोक पण अपयशी ठरतात. इतर लोक पण आपल्याबद्दल जर वाईट विचार करत असतील, तर आपलं सद्वर्तन हे त्यांना अपयशी करतं. आपलं सद्वर्तन, आपलं शीलाचरण हे आपल्यातल्या द्वेषाची पण ताकद कमी करतं. तर हे जे निब्बाण आहे, हे जे निवारण करणं आहे, ह्या निवारणाचा परिणाम जो आहे, हा दुःखमुक्तीचा आहे. तर या सगळ्या मानसशास्त्रीय गोष्टी आहेत. तर याचा शोध घेणं जागृतीच्या आधारे, सतीच्या आधारे शोध घेणं, हेच आपलं मुख्य काम आहे. या जीवनाचं काय करायचं, याला कसं योग्य वळण लावायचं, म्हणजे मनाला चित्तशुद्धी कशी करायची, सचित्त परियोदपनम, आपल्या चित्ताची शुद्धी कशी करायची आणि जीवनाला दुःखातून मुक्त कसं करायचं, हेच पहिलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य पार पाडल्यानंतर मग बाकीचं काम जे आहे, त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो. विशेषतः सामाजिक काम जे करतात किंवा धर्मप्रचाराचं जे काम करतात, समाजासाठी जे काम करतात, त्यांचं तर पहिलं काम हेच आहे की स्वतःचं काय करायचं. स्वतःमध्ये सामर्थ्य असेल तर सामर्थ्य आपण देऊ शकतो. म्हणून बाबासाहेबांचं जे 36चं भाषण आहे, आधी सामर्थ्य मिळवा, आधी सामर्थ्य प्राप्त करा. ते कशानं मिळेल? आता ते सामाजिक समस्येला धरून बोलत होते, परंतु हीच गोष्ट व्यक्तिगत समस्येला धरून पण व्यक्तिगत समस्येला पण लागू पडते. आपण जर आपल्या दुराचरणामुळे यातना भोगत असू, तर त्यातून बाहेर पडणं सुद्धा ते सामर्थ्य मिळवणंच आहे. जागृती हे सामर्थ्य आहे, सती हे सामर्थ्य आहे, भान आहे. पुन्हा बाबासाहेबांचा संदेश, जागृतीचा अग्नी तेवत ठेवा. जागृतीचा अग्नी तेवत ठेवला तर व्यक्तिगत काम पण होतं, म्हणजे व्यक्तिगत जीवनाला पण दिशा मिळते. आणि ज्याच्या व्यक्तिगत जीवनाला काही दिशा आहे, तो सामाजिक जबाबदारी घेऊ शकतो. म्हणजे स्वतःच सामर्थ्य असेल तर सामाजिक सामर्थ्य निर्माण पण करू शकतो. परंतु आधी आपलं काम, स्वार्थ म्हणून नाही, गरज म्हणून. आणि आपण काहीच नाही केलं तर मग शालवृक्ष वाढतोच आहे, आणि त्याच्यात मालोवा वेली वेली पण वाढतातच आहेत. काही नाही केलं तरी दुःख भोगण्याचं काम चालूच आहे. मग आपल्या वेली किती स्ट्रॉंग आहेत, त्याच्यावर आपलं दुःख अवलंबून आहे. आणि वेली किती दुर्बल वेलींचं अस्तित्व जे आहे, ते वृक्षापासून जर अलिप्त झालं, तर तो वृक्ष म्हणजे हे जीवन, याचं स्वरूप वेगळं होऊ शकतं. कारण ते जागृत अस्तित्व असतं. असं काहीतरी
या गाथेमधून आज सापडतंय. तुम्हाला काही वेगळं जर लक्षात येत असेल तर सांगा. मी या ठिकाणी तात्पुरतं थांबतो. नाशिकाचं काम करते. थांबा, परत बोला. सती ही तणनाशकाचं काम करते. आपलं द्वेष, लोभ सगळं तणनाशकाचं काम बरोबर आहे. तणनाशकाचं काम करते, परंतु दुसरी एक गोष्ट आहे, ती नष्ट वगैरे काहीच नाही करत. नाशाचं काम नाही करत ती. ती जी कारण तण 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 किंवा हे जे वेली आहेत, या पण शक्ती आहेत, त्यांना पण अस्तित्व आहे, त्यांच्यात पण जीव आहे. इथं जीव हत्या नाही, इथं नाशाचं काम नाही होत. ती सतीमुळे ती शक्ती जी आहे ना, ती असं म्हणता येईल का, ती कन्वर्ट होते, ती रूपांतरित होते, कारण ती शक्ती आहे. शक्ती आहे. ती शक्ती जर रूपांतरित झाली तर वाईटाचं रूपांतर चांगल्यामध्ये होऊ शकतं. वाईटाचं रूपांतर चांगल्यामध्ये होऊ शकतं, नाही होतच. तर ते आपल्याला हळूहळू लक्षात येतं. एखादा दुर्गुण, परत मला वाटतं या धम्मपदातून असं सांगायचं आहे की एखादा दुर्गुण मनुष्याला शेवटापर्यंत म्हणजे मनुष्याला संपवू शकतो. घातच करतो, चित्तघात, म्हणून घातच. एक जरी दुर्गुण असला तरी सुद्धा मनुष्य जीवनाची हानी होते आणि तो दुर्गुण हळूहळू वाढत जातो. बरोबर. एकच दुर्गुण आहे, एकच दुर्गुण आहे. कोणता? दुःखाचं मूळ असणारा एकच दुर्गुण आहे. त्याचे अनेक रूप आहेत, रूप अनेक आहेत, त्याचे फॉर्म अनेक आहेत, पण मूळ एकच आहे. मूळ जो वाईट गुणधर्म आहे, जो यातना देणार आहे, दुःख देणार आहे, दुःख वाढवणार आहे, वेली वाढवणार आहे, तो ते दुःख वाढवणारा एकच गुणधर्म आहे. दुःखाचं मूळ तृष्णा. तृष्णेची ही दोन रूप आहेत, पाहिजे आणि नको, लोभ आणि द्वेष. चित्त हे आहे जे चेतवतं, तृष्णा चेतवते. तृषाग्नी म्हटलेला आहे. तृषाग्नीला धरूनच लोभाग्नी, द्वेषाग्नी, अग्नी म्हटलेला आहे. तर पेटवतात, तर ह्या अग्नीत जास्त पेटवतात. इच्छा हा पण अग्नी आहे, परंतु रास्त इच्छा, कारण त्याला एकदम संपवू शकत नाही आपण. म्हणजे तणाला औषध मारून वृक्ष नाही मेला पाहिजे. कारण ज्या तणाला तुम्ही, म्हणजे आता शेतातलं त्या तणाचं जर उदाहरण घेतलं, तर त्याच्यात जास्त औषध टाकलं तर वृक्ष पण, ती झाडं पण मरून जातील, मरू शकतात. इथं सती जागृती हा जो मुद्दा आहे, आपल्यातलं जे वाईट आहे आणि चांगलं आहे, आपल्यातलं जे कुशल आहे आणि अकुशल आहे, ही सती जागृती, ही हा प्रकाश आहे. ही ते पाहते आणि यातना वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, दुःख देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जी तृष्णा आहे, जे लोभ आहे, जो द्वेष आहे, ज्याच्यामुळे हे सगळं वाढतं, हे घर बनतं, वाढतं आणि
काय म्हणतात त्याला, विकृत होतं, दूषित होतं, म्हणजे वर्तन बिघडतं. तर ती ती तृष्णा जी आहे ती जेव्हा सती जागृतीच्या प्रकाशामध्ये येते तेव्हा त्याचं नॅचरली रूपांतर होतं, आपोआप त्याचं रूपांतर होतं. कारण यातनादायक गोष्टी माणसाला नको असतात, कोणालाच नको असतात. आणि ही एक निसर्गाने दिलेली ही एक शक्ती आहे. तर हे कार्यकारण भाव जो आहे हा प्रतीत्य समुत्पाद, हेच लक्षात येण्याची गरज आहे. हाच बुद्धांचा वेगळा शोध आहे. त्यामुळे नष्ट असं काही होत नाही, कन्व्हर्ट होतं. धर्मांतर, धम्मांतर, अकुशल धर्म कुशलामध्ये रूपांतरित होता नॅचरली, आपोआप. त्यामुळे असं काही मॅन्युअली प्रत्यक्ष काहीतरी आपण कुऱ्हाड घेऊन किंवा कोयते घेऊन हत्यार घेऊन काहीतरी असं कापतो, नष्ट करतो, असा हा मुद्दा नाही. म्हणजे तुलना तशीच्या तशी लागू होत नाही. आता वेल ही वृक्षावर चढते आणि वृक्षाचं अस्तित्व नष्ट करते, म्हणजे वेली कापल्या पाहिजेत. तशी उपमा तशीच्या तशी इथं लागू पडत नाही. इथे काय आहे की आपला माईक थोडा वेळ बंद करा. आपल्याला नष्ट काहीच करायचं नसतंय. आपल्याला हा सती जागृतीचा गुणधर्म फक्त डेव्हलप करायचा असतो, बुद्ध बनण्याचा, जागृत होण्याचा, भानावर येण्याचा, जागृतीच्या प्रकाशाचा हा जो नैसर्गिक गुणधर्म आपल्यामध्ये, चित्तामध्ये, मनामध्ये आहे, तो जो या कायेतच असतो, या जिवंत अस्तित्वात असतो, त्या जागृतीच्या प्रकाशाला अधिकाधिक सामर्थ्यवान बनवणं, त्याला विस्तारित करणं, सतीपठ्ठान, सतीचा विस्तार, सतीचं प्रोग्रेशन, पुढे पुढे जाणं, हाडामाथात उतरणं, हे जितकं जास्त आपण प्रॅक्टिकली करतो, साधनेनं करतो, तितकं आपण मुळापर्यंत पोहोचतो. आणि मग हे वाईटाचं रूपांतर चांगल्यामध्ये होतं. इथे धर्मांतर घडून येतं. धर्म म्हणजे धम्म म्हणजे वाईट पण आणि चांगलं पण, दोन्ही पण धम्मच आहेत. आणि अधम्म आणि सद्धम्म दोन्ही धम्मच आहेत. तर इथं नष्ट वगैरे असा मुद्दा नाही दिसत. कन्व्हर्जन म्हणजे रूपांतर, धर्मांतर, ते आपोआपच होतं. का आपोआप होतं? कारण ती चित्ताची, मनाची गरज आहे. चित्ताची, मनाची, जिवंतपणाची गरज काय आहे? याला दुःख नको आहे, याला यातना नको, याला शांतता पाहिजे, याला सुखाची झोप पाहिजे, सुखाचं जगणं पाहिजे, याला एकाग्रता पाहिजे, याला स्थैर्य पाहिजे, याला मुक्ती पाहिजे, विमुक्ती पाहिजे, दुःखमुक्ती पाहिजे, निब्बाण पाहिजे. ती त्याची गरज आहे. त्याच्यामुळे काही मोडतोड करणं आणि नष्ट करणं आणि विध्वंस करणं असा हा मुद्दा दिसत नाही. तुलना किंवा उपमा या काही असू द्या, त्या तशाच्या तशा लागू होत नाहीत, होऊ शकत नाहीत. नाहीतर मग वृक्षावर वेली आहेत, मग त्या तोडत बसा. आणि काय काय तोडणार? काही काही वेली तर ह्या वृक्षामध्येच मुळं त्याची गेलेली असतात. वृक्षावर वाढणाऱ्या वेली वरच्यावरच त्यांची मुळं त्याच्यात गेली. आणि काही वृक्षाच्या फांद्यांमध्ये वेली इतक्या एकजीव झालेल्या असतात. मागे एक फोटो मी टाकला होता बघा. दोन दोन फांद्या एकत्र अशा झाल्यात का दोन्हीची एकच फांदी दिसते ती, पण ते वेटोळं ते दिसते त्याचं बरोबर, पण ते एकजीव झालेले आहेत.
मग तुम्ही काय कापणार? तर तसा मुद्दा नाही तो. मुद्दा असा आहे की जागृती ही मुळापर्यंत पोहोचली पाहिजे. जिथून वाईटाला खाद्य मिळतं, तृष्णेला जे खाद्य मिळतं, ते अज्ञानात, अंधारात, अविद्येत दडलेला आहे. मग तो अंधार जर सतीच्या जागृतीच्या प्रकाशाने कमी झाला, ती अविद्या म्हणजे अबोध अवस्था, जी जाणत नाही, ज्याला कळत नाही, जे अज्ञानी आहे, त्याच्यावरच तृष्णा वाढत असते. अविद्येतून संस्कार, अविद्यापच्चया संखारा, संखारपच्चया विज्ञान. आता विज्ञान म्हणजे ही शक्ती. चक्षुविज्ञान, श्रोत्रविज्ञान, घ्राण, जिव्हा, काया, मनोविज्ञान, हे जिवंतपणा जो आहे, या जाणीवा ज्या आहेत, हे कॉन्शियसनेस जे आहे, चित्त जे आहे, हे त्या अविद्येतच तयार झालेलं आहे आणि वाढते. तर सती जागृती जर तिथे झिरपत असेल, तर ती आपोआप त्याच्यावर नॅचरली काम करते. आणि असं मॅन्युअली काहीच करायची गरज नाही. काही कापायची, कुऱ्हाडीची, औषधाची, कशाचीच गरज नाही. हेच औषध आहे, जे आताच उपलब्ध आहे. जिथं मार आहे तिथंच बुद्ध आहे. तिथंच त्याचा उपाय पण तिथंच आहे, जागेवरच आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चांगलं आणि वाईट एकातच आहेत. वेलीचं आणि झाडांचं मूळ एकाच ठिकाणी आहे, एकाच जमिनीत आहे. कारण शेवटी त्या जमिनीवर सगळं पोचलं जातंय, झाड असो नाही ते वेली असोत. मग जमिनीत उतरणं गरजेचं आहे, म्हणजे झाडामासात उतरणं गरजेचं आहे. म्हणजेच काय उतरणं गरजेचं आहे? जाणीवा, वेदना, फिलिंग, जे फील होतंय, जाणवतंय, जिवंतपणा, त्यातलं हे चित्त, वेल तयार करणार हे चित्त, आणि वृक्ष पण त्याच्यातच आहे. परंतु वेली वाढवणारा, वाईटाला जन्म देणारं हे चित्त, लोभ, द्वेष, तृष्णा, हे सतीच्या प्रकाशात आलं पाहिजे. आणि त्यानुसार चालणारे विचार, हे सगळं सगळं एकच आहे, एकच आहे ते. वृक्ष आणि वेली वेगळ्या नाहीत. परत चांगलं आणि वाईट वेगवेगळं नाही, एकत्रच चाललेलं आहे ते. म्हणून ते इथंच काम करावं लागतं ना, बसल्या बसल्या. आपण कुठे पळापळ नाही करत, करून उपयोगाचा नाही. कुठं आहे त्याचं सगळ्याचं मूळ कुठं आहे? अविद्या, अज्ञान, अजागृत अवस्था, भान नसलेली अवस्था, सती नसलेली अवस्था, तीच फक्त लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे जागं होणं गरजेचं आहे. जागं झालं, बोध होतो, बोधी मिळते. बोधी म्हणजे बुद्ध. तर ती प्रोसेस, ती प्रक्रिया सक्रिय करणं गरजेचं आहे, सक्रिय होणं गरजेचं आहे. बस तेवढंच. एकायनो मग्गू, एकच मार्ग आहे सतीचा, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. जसं हा वाईटाचं रूपांतर चांगल्यात होतं, तसं हा जागृती कमी झाल्या तर चांगल्याचं रूपांतर वाईटात सुद्धा होऊ शकतं परत. हा मग ते सती नसेल तर, आणि सती परत सती नसेल ना, तर कधी वाईट होऊ कधी चांगलं होऊ शकतं. जेवढं भान येतं, कारण ती परिणामाची जाणीव होते. जेव्हा आपल्याला परिणामाची जाणीव होते, तेव्हा आपल्याला वाटतं हा अरे हे करायला नको. आणि ती जाणीव नसली, ते भान नसलं का ते परत वाईट होऊ शकतं. म्हणून सद्वर्तन आणि दुर्वर्तन ही दोन्हीही जागृतीच्या प्रकाशातच ती व्यवस्थित कळतात.
म्हणजे आपण चांगलं वर्तन केलं पण त्याचं भान नसेल तर त्याच्यातून नंतर वाईट वर्तन पण होऊ शकतं, कारण चांगलं वर्तन पण जागृतीपूर्वक केलं नाही, समजून उमजून केलं नाही, ते संस्कारांनी केलं, किंवा काही गोष्टी मनाला चित्ताला कळतात म्हणून केलं, परंतु ते पूर्ण समजलं नाही ना कशामुळं काय होतं. हा कार्यकारण भाव समजला नाही, क्लिअर स्पष्ट, म्हणजे बोध झाला नाही, बोधी मिळाली नाही, तर मग वाईट हे परमनंट वाईट राहू शकतं, परंतु चांगलं पण परमनंट चांगलं राहीलच याची गॅरंटी नाही. म्हणून चांगलं आणि वाईट, धम्म आणि अधम्म हे आधी स्पष्ट दिसलं पाहिजे. काय चांगलं आहे, काय वाईट आहे. सप्प पापचं अकरणं कुशलस्य उपसंपदा. वाईट काय आहे हे दिसलं पाहिजे, चांगलं काय आहे, कुशल काय आहे हे दिसलं पाहिजे. दिसलं तर त्याला पुढं चालू ठेवता येतं, इकडं वाईट दिसलं तर ते त्याला कमी करता येतं. पण चांगल्या वाईटाचं मिश्रण हे आधीच आपल्यामध्ये आहेत ना. आता एवढा समजा कोट्यावधींचा समाज आहे, रस्त्यानं पाहतो आपण, तर सगळे थोडंच वाईट काहीतरी करत चालतात. म्हणजे रस्त्याने जरी आपण चाललो, मोठ्या रस्त्याने आपण चाललो, तर सिग्नल पाळणारे जास्तीत जास्त लोक असतात. एखादाच उन्हाळ ते सिग्नल तोडतो, बाकी सगळे थांबतात. पोलीस कंट्रोल असो नाही तर नसो, म्हणजे ती जी समज आहे की थांबलं पाहिजे, म्हणजे तो जो काही तो सक्तीनं असो नाही तर कसं असो, पण त्याला ते ती शिस्त तो पाळतो. म्हणजे चांगलं चांगलं घडतंय ना समाजामध्ये, सगळं थोडं वाईट चाललेलं आहे प्रॅक्टिकली. मनात चाललेलं असेल पण प्रॅक्टिकली सगळं वाईट नाही चाललेलं. पण माणसं जर जागी झाली, समाज जर जागा होत असेल, तर चांगल्याचं प्रमाण हे तर वाढेलच, परंतु दुसऱ्यांना सुद्धा असा जागृत समाज, जागृत लोक इतरांना पण अशी प्रेरणा देतील की नाही, वाईट वर्तन नाही झालं पाहिजे. म्हणून बाबासाहेब जे म्हणायचे ना, राजकीय लोकशाहीच्या आधी सामाजिक लोकशाही महत्वाची आहे, जनजागृती महत्वाची आहे. समाजाचं प्रबोधन आधी झाल्याशिवाय तुम्ही लोकशाही आणू शकत नाही. राजकीय लोकशाही खरी लोकशाही नाही, ती कायद्यावर चाललेली लोकशाही आहे. सामाजिक लोकशाही जी आहे ही समंजसपणावर, जागृतीवर, नीतिमत्तेवर चालणारी लोकशाही आहे, आणि ती खरी लोकशाही आहे. ही काय केवळ, ते म्हणतात ना, बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे की लोकशाही ही काय केवळ राजकीय जीवन पद्धती नाही, कायदा नाही. लोकशाही म्हणजे कायदा नाही. लोकशाही म्हणजे लोकांची समज आहे, लोकांचं शासन. आणि लोकांचं शासन म्हणजे सामूहिक शासन आहे. आणि कोणता समूह शासन करू शकतो? जो जागृत आहे तो, जो भ्रमात आहे, जो भ्रमिष्ट आहे, जो परावलंबी आहे, ज्याला कळतच नाही, तो काय लोकशाही आणू शकतो? म्हणून बाबासाहेब म्हणले अजून लोकशाहीला ही भूमी तयार नाहीच आहे, ती करावी लागेल. तर आपला हा जो बुद्धांचा, बाबासाहेबांचा हा जो सती जागृतीचा मुद्दा आहे, हा व्यापक आहे. हा जसा वैयक्तिक आहे, तसा सामाजिक आहे, तसा राष्ट्रीय आहे, तसा आंतरराष्ट्रीय आहे, जागतिक आहे, असा हा मुद्दा आहे. चांगलं आणि वाईट हे नष्ट होतच नाही आपल्यात, फक्त ते रूपांतरित होत जातं कमी रूपांतरित होत जास्तीसाठी जातं. झालं. हा, ते सगळं लगेच कळणार पण नाही, हे उतरत जायचं, स्वतःमध्ये उतरत जायचं, पाहत जायचं. ते दिसलं की त्याचं रूपांतर होतं. एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे इथं मला काहीतरी करायचं असं पण नाही, सगळं डोक्यावर ओझं घेऊन साधना प्रॅक्टिस नाही करायची, मी असं करील नाही, ते तसंच होतंय ते.
फक्त काय करायचं तेवढं, म्हणजे कसं की पौष्टिक अन्न खा, आरोग्य चांगलं राहील. व्यायाम करा, हालचाल ठेवा, आरोग्य चांगलं राहील. हां, मी आता पौष्टिक अन्न खाईल आणि आता चांगलं कसं करायचं ते मी करील, असं नाही आहे ते. आपलं काम काय आहे? योग्य आहार घेणं. योग्य योग्य तो व्यायाम, मानवेल तो व्यायाम करणं. तशी साधना सुद्धा योग्य ती साधना करणं, सम्यक साधना करणं. चुकीची साधना केली, चुकीचा परिणाम होईल. चुकीचं ते म्हणजे वायफट खाण्यासारखंच आहे ते. खाण्याची गरज आहे म्हणून काही खाल्लं तर नाही जमत ना. थोडं खा, परंतु आरोग्याला चांगलं आहे आणि मानवेल ते खा. जिथं पथ्य पाळायची तिथं पथ्यही पाळले पाहिजेत. डायबिटीज झाला तर शुगर तुम्हाला, साखर तुम्हाला कमीच ठेवावं लागेल. तर पथ्य पाळलं पाहिजे. तर हे समजणं, हे कळणंच महत्वाचं आहे फक्त. कळणं, कळालं आणि वळालं म्हणजे वर्तन झालं, संपलं काम. बाकी परिणाम जे होतात ते नैसर्गिकपणेच होतात. म्हणून आपल्याला काय काम करायचंय, आपला रोल काय, आपली भूमिका काय, आपल्याला काय काम करायचं ते समजलं पाहिजे. सगळं मीच करील ही सत्काय दृष्टी, मीपणा ठेवून ते काम होत नाही. म्हणून कार्यकारण भाव लक्षात घेण्याची गरज आहे. पातित्य समुत्पाद, समज, अ, सम्यक दृष्टी, ही दृष्टी येणंच फक्त गरजेचं आहे. इथं मी, माझं, मी म्हणतो तसं होईल असं ते नाही. म्हणून जीवन, निसर्ग, कार्यकारण भाव हे सगळं समजून घेण्याचा मुद्दा आहे. तो सतीनं, जागृतीनं भानावर आल्यावर ते शक्य आहे. कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, मनोधम्मानुसती, इंद्रियांचं काम, वर्तनाचं काम, काय बोलतो, कसं वागतो, बसणं, उठणं, चालणं, झोपणं, काम करणं, हे जगणं, जीवन जगताना आपण जे जे काही करतो, जे जे आपल्याकडून होतं, काही क्वचित मानसिक पातळीवर, त्या सगळ्याचं भान म्हणजे सती आहे, जागृती आहे. जय भीम, नमो बुद्धाय.